राम मंदिर दान चोरी प्रकरणी सुप्रीम कोर्टानं एसआयटीचे रिपोर्ट मागितलेत। राम मंदिर ट्रस्टला कोर्टाने नोटीस बजावली। सुप्रीम कोर्टानं केंद्र सरकार आणि यूपी राज्य सरकारला नोटीस बजावली। एका आठवड्यात अहवाल देण्याचे निर्देश दिलेत। सीसीटीव्ही फुटेज संरक्षित ठेवण्याचे आदेश दिलेत। 20 जुलैला या प्रकरणात पुढची सुनावणी होणार आहे। राम मंदिर दान चोरी प्रकरणी सुप्रीम कोर्टानं एसआयटीला रिपोर्ट मागितलेत। अपडेट्स घेऊयात आमचे प्रतिनिधी सूरज मसूरकर यांच्याकडून। सूरज, काय अपडेट्स आहेत याबाबतचे? सुवर्ण, निश्चितच राम मंदिर दान चोरी प्रकरणी आता सुप्रीम कोर्टाने जे आहे ते उत्तर प्रदेश सरकार आणि केंद्र सरकारला नोटीस बजावलेली आहे। आणि महत्त्वाचं म्हणजे एसआयटीला देखील संपूर्ण जो आतापर्यंतचा याच्यामधला अहवाल आहे तो सीलबंद लिफाफ्यामध्ये सादर करायचा आहे, अशी नोटीस जी आहे ती उत्तर प्रदेश सरकार आणि केंद्र सरकारला दिलेली आहे। तसंच एसआयटीला देखील हे निर्देश दिलेले आहेत आणि येत्या या आठवड्यामध्ये संपूर्ण जो काही गोष्टी झालेल्या आहेत त्याच्यावरती देखील संपूर्ण माहिती आणि 20 जुलैला याची पुढील सुनावणी होणार आहे। धन्यवाद सूरज संपूर्ण माहितीसाठी। तर दान चोरी प्रकरणी सुप्रीम कोर्टानं एसआयटी रिपोर्ट मागितलेले आहेत आणि पुढच्या आठवड्यात यावर आता सुनावणी होणार आहे।